कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या 59 शाळा आहेत त्या शाळांच्या सहभागाने आज आणि काल आणि आज असं 2 दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। एकूण तब्बल 30 शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर या 30 शाळांची मिळून सुमारे 700 ते 800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। हा सभागृहामध्ये जी आमची 800ची कॅपॅसिटी आहे ती भरून गेलेली आहे। पायऱ्यांवर सुद्धा पालक आणि विद्यार्थी बसलेले आहेत। यामुळे विद्यार्थ्यांना चालना मिळते, एक त्यांच्यातले कलागुण पाहिले जातात, कलागुण त्यांचे जोपासले जातात। महानगरपालिका कायमच महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि यावर्षी माननीय आयुक्त महोदया इंदुरा राणी जाखड यांनीसुद्धा शाळांच्या कायापालट स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शाळांचा संकल्प केलेला आहे। येत्या शैक्षणिक वर्षामध्ये याच मुलांना एक अतिशय उत्कृष्ट अशा शाळा आणि शैक्षणिक दर्जायुक्त शिक्षणसुद्धा मिळणार आहे। मला वाटते अशा स्वरूपाचे सांस्कृतिक कार्यक्रम केल्याने मुलांमध्ये एक आनंद आणि एक चैतन्य निर्माण होते आणि त्याचाच परिणाम त्यांच्या अभ्यासक्रमावर होतो। ह्यावेळची थीम जी आपल्याला माहीत आहे की हे वर्ष जे आहे हे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेलं वर्ष आहे। त्याच्यामुळे माझी मराठी माय मराठी अशी जी थीम आहे ती थीम घेऊनच आपण आजचे आणि कालचे असे 2 दिवसाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत। याच्यामध्ये मुलांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे सुरुवातीपासूनचा कालखंड जो आहे तो इथे उभा केलेला आहे। या निमित्ताने विद्यार्थ्यांना आणि पालकांनासुद्धा आपली मराठी भाषा किती जुनी आहे आणि किती परिपूर्ण आहे हे सुद्धा माहिती होत आहे। खूप छान, खूप मजा आली। थँक यू देशपांडे.